नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे कुशलने गिरिजाला तिथे खुर्चीला बांधून ठेवलेले असते आणि कुशलने गिरिजाला खुर्चीला बांधून ठेवल्यानंतर आता मोबाईलमध्ये असणारा सावीचा फोटो तो गिरिजाला दाखवत असतो आणि म्हणत असतो, बघ गिरिजा, हे सगळं काय आहे? अगं, हे मला तर बघवतसुद्धा नाही, मला पाहवतसुद्धा नाही. कशा पद्धतीने ती पोरगी तुझ्या तुझ्या नवऱ्याच्या जवळ जात आहे. आणि एवढं तर मी सुद्धा कधी तुझ्या जवळ आलो नाही, एवढं तर कधी मी सुद्धा तुझ्यावर प्रेम केलं नाही. आणि बघ ना, ही कशी करत आहे. ह्या गोष्टी तर मला आता पाहवत नाहीत, बघवत नाहीत. त्यावर गिरिजा म्हणत असते, कुशल, खरं खरं सांग, हा जो काही फोटो आहे ना, तो तुला कोणी पाठवलाय? हे बघ कुशल, खोटं बोलू नको प्लीज. ह्या सगळ्या गोष्टी तू खऱ्या सांग. हे सगळं काय आहे? कोणी केलेलं आहे हे सगळं? आणि त्या घरातून तुला फोटो आलाय, प्लीज सांग ना. हा रुद्रच्या बेडरूममधला फोटो आहे. तू सावीशी कॉन्टॅक्टमध्ये आहेस का? खरं खरं सांग. त्यावर तो म्हणत असतो, मी कोणाशी कॉन्टॅक्टमध्ये आहे, कोणाशी नाही, ह्या गोष्टी मी तुला का आणि कशामुळे सांगू? मी ह्या सगळ्या गोष्टी तुला अजिबात सांगणार नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की गिरिजाला फार वाईट वाटत असतं. तिला रडू येत असतं. ती विचार करत असते, आता काय करू? हे सगळं कोण करत असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी मी कशा शोधून काढू, असा सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की वासंतीने आता इकडे गुरुजींना बोलावून घेतलेलं असतं आणि जेव्हा गुरुजीला बोलावून घेतलेलं असतं तेव्हा गुरुजी म्हणत असतात, आज तुम्ही मला इथे का बोलावून घेतलं आहे? आत्तापर्यंत इथे जे काही नागेश्वर घोरपडे आहेत त्यांना माझी सगळ्यात जास्त गरज पडली होती, पण आज तुम्ही मला इथे का आणि कशासाठी बोलावून घेतलं आहे, असं तो इकडे वासंतीला विचारत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी वासंतीला विचारल्यानंतर वासंती म्हणत असते, गुरुजी, खरं सांगू का, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. मला माहिती आहे आत्तापर्यंत मी कधीच तुमच्यासमोर आली नाही किंवा तुम्हाला मी कधी काही विचारलं नाही, पण तुम्ही सतत ह्या घराचा चांगल्याचा विचार करत आलेला आहात आणि आतासुद्धा नक्कीच तुम्ही ह्या घराच्या चांगल्याचाच विचार कराल. त्यावर आता गुरुजी म्हणत असतात, तुम्ही हे सगळं कशाबद्दल आणि का बोलताय, हे सगळं मला सांगाल का? त्याच वेळेला आता इकडे वासंती म्हणत असते, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ह्या घरची जी काही सून आहे ना, ती सून मोठ्या संकटात आहे. पण गुरुजी, मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. तुम्ही काही जरी झालं तरी देवीच्या पायाची शपथ घ्या आणि देवीच्या पायाची शपथ घेऊनच तुम्ही मला सांगा की ह्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तुम्ही कोणालाच सांगणार नाही आहात म्हणून. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, तुम्ही वहिनी अजिबात काळजी करू नका, मी ही गोष्ट कोणाला आणि कसलीच सांगणार नाही. तुम्ही फक्त सांगा की काय झालेलं आहे म्हणून. आणि त्याच वेळेला आता इकडे वासंती म्हणत असते, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा गुरुजी म्हणतात की काय झाले? तेव्हा हे बघा, पण तुम्ही अगोदर इथे गुरुजी देवीच्या पायाची शपथ घ्या आणि त्यानंतरच मी सगळं काही तुम्हाला सांगेन. त्यावेळेला आता गुरुजी म्हणत असतात की हे बघा, तुम्हाला फक्त खात्री वाटावी म्हणून मी गुरुजी देवीच्या पायाची शपथ घेतो, नाहीतर मला देवीच्या पायाची शपथ घेण्याची काही एक गरज नाही आहे. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, आता सांगा काय झालेलं आहे? तेव्हा वासंती म्हणत असते, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. कसला प्रॉब्लेम झाला आहे असं विचारल्यानंतर आता लगेचच इकडे वासंती म्हणत असते, ह्या घरची सून म्हणजेच गिरिजा गायब आहे आणि गिरिजा कुठे गेली, काय झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोणाला कसल्याच माहिती नाही येतं. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगते, ती सुखरूप आहे का, तिच्यासोबत काही वेडवाकडं तर झालं नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगणार आहात. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, हे बघा, गिरिजासोबत काहीही झालेलं नसेल आणि तुम्ही काळजी करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या घरची सून आणि गिरिजा खरं तर नशीबवान आहे. मीच नागेश्वर साहेबांना सांगितलं होतं की ती नशीबवान आहे. पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का? गिरिजा नशीबवान आहे आणि त्यामुळेच नागेश्वर साहेब आतापर्यंत सुरक्षित आहेत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला एक सांगायची आहे, ती म्हणजेच की
तुम्ही अजिबात काळजी करू नका. गिरिजाच्या जीवाला धोका नाही आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जोपर्यंत इथे घरातील एक पुरुष इथे एका नामाचा जप करत नाही तोपर्यंत, तेव्हा वासंती म्हणत असते, पण पुरुष म्हणून कोण तो जप करू शकतो? कोणीही करू शकणार नाही. त्याच वेळेला गुरुजी म्हणत असतात, मला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, तुम्ही काळजी करू नका. आणि नागेश्वर साहेबसुद्धा कसे आहेत हे सुद्धा मला माहिती आहे. आणि त्यामुळे तुमच्या वतीने मी तो जप करेल. तेव्हा आता इकडे वासंती गुरुजींचे हात जोडून इथे धन्यवाद म्हणत असते. आणि तेव्हा गुरुजी म्हणत असतात, का तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. जोपर्यंत हा गुरुजी तुमच्यासोबत आहे ना तोपर्यंत काही होणार नाही. त्याच वेळेला वासंती म्हणत असते, खरंच गुरुजी तुमच्यासोबत बोलून थोडंसं बरं वाटलं. असं म्हटल्याबरोबर गुरुजी आता इकडे वासंतीसोबत निरोप घेऊन तिथून निघून जाण्याचं काम करत असतात. त्याच वेळेला इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की उर्वशी घराबाहेर निघालेली असते. जेव्हा उर्वशी घराबाहेर निघते तेव्हा आता तिला सावी म्हणत असते, वागवा आत्या, आता तू सुद्धा तिकडे लग्न लावायला चाललेली दिसतेस बहुतेक. आता मी एक काम करते, मस्त इकडे ना आरतीची थाळी रेडी करूनच दारात उभा राहते. म्हणजे आता गिरिजा लग्न करून येणार आहे म्हटल्यावर. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, काय चाललंय तुझं हे सगळं? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तिकडे कशासाठी चालले, का चालले, ह्या गोष्टी तुला समजायला हव्यात ना. तेव्हा ती म्हणत असते, सांग ना कशासाठी चालली आहेस तू तिकडे? अगं तू तरी माझ्यासोबत खोटं बोलू नकोस ना. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, मी काही खोटं बोलत नाही. काही कसं खोटं बोलत नाही आहेस? बोल ना, तू खोटंच बोलत आहेस. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मुद्दामून माझ्यापासून लपून ठेवत आहेत. तू तिकडेच चाललेले आहेस ना गिरिजाच्या लग्नाकडे. आणि तुला तर असं वाटत असेल की आता नको लग्न वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी नको होऊ द्यायच्या, असंच तुला काहीसं वाटत असेल ना. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, काय चाललंय तुझं? तू वेडी आहेस का? ह्या सगळ्या गोष्टी तुला बोलायला जरा समजतात का? आणि माझ्यासोबत वाद घालण्यापेक्षा तिकडे दुसरं काही काम असेल तर ते बघ ना. आणि तेव्हा ती म्हणत असते, मग सांग ना तू का चालली? त्यावर उर्वशी म्हणत असते, बाद झाला आता सावी, मी तुला आत्ता तर काहीच नाही सांगणार आहे. आणि केव्हा सांगणार आहेस मग? त्यावर ती म्हणत असते, जेव्हा सांगायचं आहे ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी मी तुला सांगेन, पण आत्ता मात्र मी तुला काहीच सांगणार नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तू एक काम कर, इथे हे असलं करण्यापेक्षा ना, त्यापेक्षा इकडे रुद्र घरामध्ये एकटाच आहे, त्याच्याकडे जा आणि त्याच्याकडे जाऊन थोडंसं लक्ष वगैरे दे आणि ते जास्त चांगलं आणि फायद्याचं ठरेल, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर ती म्हणत असते, पण रुद्रकडे मी जाऊन काही उपयोग होणार नाही, कारण इथे रुद्र थोडी ना मला आपलं मानतोय आणि थोडी ना रुद्र माझ्यासाठी काही करतोय, त्यामुळे काही उपयोग होणार नाही त्या सर्व गोष्टींचा, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे रुद्र त्याच्या खोलीमध्ये असतो. रुद्रला खूप जास्त त्रास होत असतो, कारण त्याला असंच वाटत असतं की गिरिजाने मला फसवले, गिरिजाने मला धोका दिलाय, गिरिजाने मला माझा इथे विश्वासघात केलाय, ह्या सर्व गोष्टी त्याला इथे वाटत असतात. आणि ह्या सर्व गोष्टी वाटल्यामुळे आता लगेचच इकडे जो काही आता रुद्र आहे तो टेन्शनमध्ये असतो, डोकं धरून असतो. तेवढ्यातच आता त्याला भास होतो की गिरिजा त्याच्याकरिता चहा घेऊन आलेली आहे म्हणून. आणि तेव्हा तो म्हणत असतो, गिरिजा मी सांगितलं ना तुम्हाला की मला चहा नको आहे म्हणून, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्ही माझ्या नजरेसमोर सुद्धा येऊ नका म्हणून. त्याच वेळेला आता तिथे वासंती आलेली असते. वासंती म्हणत असते, काय झालं रुद्र, हे बघ टेन्शन घेऊ नको ना बाळा, का असं करतोयस तू? त्यावर आता इकडे तो म्हणत असतो, कसलं टेन्शन आणि काय नाही टेन्शन घेते मी वगैरे. त्यावर आता वासंती म्हणत असते, हे बघ रुद्र, असं घरामध्ये बसून कसं चालणार आहे? काही झालं तरी आपल्याला त्या गिरिजाला इकडे शोधावंच लागणार आहे ना. तेव्हा रुद्र म्हणत असतो, काही गरज नाही आहे त्यांना शोधण्याची, आणि त्यांना शोधून काय करायचं आहे? त्या सुद्धा इथे घर सोडून गेल्या आहेत ना, मग आपण त्यांना का शोधायचं? त्याच वेळेला आता इथे सावी आलेली असते. आणि सावी आल्यानंतर आता विशाखा आलेली असते. आणि विशाखा आल्यानंतर ती म्हणत असते, चुकतोयस तू रुद्र, तुझा फार मोठा गैरसमज होतोय. अरे तुला कळत नाही की इकडे गिरिजा घर सोडून नाही गेलेली, मग कुठे गेलेली? तुला सांगू का, जेव्हा ती घरातून बाहेर पडली ना तेव्हा ती मला भेटली होती. आणि भेटून ती मला म्हणाली, खरं तर मला ना रुद्रसोबत बाहेर मंदिरामध्ये जायचं होतं, पण बघ ना आत्ता मला इकडे जावं लागते. अरे ती त्या कुशलकडे गेली होती, कुशलला भेटायला. का पण कशासाठी भेटायला गेली होती कुशलला? काय संबंध आहे त्या कुशलला भेटण्याचा? त्याच वेळेला आता इकडे विशाखा म्हणत असते, तुला नाही कळत आहे,
अरे त्या कुशलकडे ना इकडे तिच्या बाबांना मारलेला पुरावा आहे. त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ त्याने दाखवला आणि तो व्हिडिओ मिळवण्यासाठी ती तिथे गेली होती असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे जो काही रुद्र आहे त्याला तर फारच मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो काय हो. आणि तेव्हा विशाखा तिला म्हणत असते मी तिला म्हटलं होतं एकटी जाऊ नकोस, आपण हे सगळं रुद्रला सांगूयात. पण नाही, तिने हे सगळं का आणि कशासाठी केले तुला सांगू का. त्या कुशलने तिला सरळ सरळ धमकी दिली होती, जर इथे तू ही गोष्ट कोणाला जरी सांगितलीस ना तर रुद्रच्या जीवाला धोका असेल आणि रुद्रच्या जीवाला धोका असल्यामुळेच इथे ती एकटीच गेलेली आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का. त्याच वेळेला रुद्र म्हणत असतो पण तुला सांगू का, मी तिथे गेलो होतो तेव्हा मी त्या लोकांचं बोलणं ऐकलं. तेव्हा तर इकडे गिरिजा असं म्हणत होत्या की मी त्या घरामध्ये फार वैतागली आहे, मला त्या घरामध्ये राहायचं नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या इथे बोलत होत्या आणि ते सगळं मी इथे ऐकलं होतं. मग ते सगळं काय होतं, मग त्या सगळ्या गोष्टी का बोलत होत्या. त्यावर आता इकडे लगेचच ती म्हणत असते कारण तुला एक गोष्ट सांगू का, गिरिजाने असं ठरवलं होतं की काही जरी झालं ना तरीसुद्धा इकडे ती एक काम करणार आहे आणि ते म्हणजेच की आता ती कुशलसोबत गोडी गुलाबीने बोलेल आणि गोडी गुलाबीने बोलूनच ती सर्व काही गोष्टी त्याच्याकडून काढून घेईन. बस एवढंच होतं ते सगळं काही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्यावर रुद्र म्हणत असतो पण मला त्या गोष्टीवर विश्वास नाही. तर दुसऱ्या बाजूला आता विशाखाला एक मुलगी तयार करण्यासाठी आलेली असते आणि विशाखाला एक मुलगी तयार करण्यासाठी आल्यानंतर आता इकडे गिरिजा म्हणत असते ऐक ना, मला तुझा मोबाईल दे ना थोड्या वेळासाठी, म्हणजे मला ना फोन करायचा आहे. तेव्हा ती मुलगी म्हणत असते स्वारी ताई, पण मला नाही मोबाईल देता येणार कारण माझाच मोबाईल माझ्याकडे नाही आहे, कारण कुशलने माझासुद्धा मोबाईल काढून घेतला आहे असं ती इथे बोलत असते. आता तेव्हा गिरिजा म्हणत असते प्लीज काहीतरी कर ना, मला मोबाईल हवा आहे गं, मला एकदा रुद्रला फोन करायचा आहे, मला एकदा रुद्रला भेटायचं आहे, एकदा त्यांना ह्या सर्व गोष्टी सांगायच्यात, प्लीज काहीतरी कर ना. पण त्यावेळेस ती म्हणत असते नाही मला काहीच नाही करता येणार स्वारी. आणि तेव्हा ती आता गिरिजाला सुंदर असं तयार करत असते. गिरिजाने घातलेली साडी कुशलने दिलेली असते आणि त्या साडीमध्ये आता इकडे ती त्याला तयार करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की उर्वशी सावीला म्हणत असते ह्या सर्व गोष्टी करण्यापेक्षा तुला एक गोष्ट सांगते मी, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्या गोष्टीचा विचार करू नकोस आणि तू रुद्रला इथे जवळ करण्याचा आणि त्याच्या जवळ जाण्याचा तू प्रयत्न कर, बस एवढंच कर, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की सावी आता म्हणत असते पण मला तिकडे यायचं होतं ना. त्याच वेळेला आता नागेश्वर तिथे आलेला असतो आणि नागेश्वर म्हणत असतो काय चाललंय तुम्हा दोघींचंही. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते नाही काही नाही, मी हिला हे सांगत होते की तू घरात बस म्हणून, बस एवढंच. त्यावर आता इकडे नागेश्वर मात्र सावीला म्हणत असतो हे बघा आत्ता आम्ही काय सांगतोय ते तुम्ही नीट ऐका, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथून घराच्या बाहेर पडायचं नाही आहे समजलं. घरामध्ये इथे चिरंजीवावर लक्ष ठेवायचं, त्यांची काळजी घ्यायची. आणि अजून एक गोष्ट सांगतो, नाही ते उद्योग मनाने करायला गेलात ना तर आता गाठ ह्या नागेश्वरशी आहे समजलं तुम्हाला, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता ह्या सर्व गोष्टी बोलल्यानंतर आपण पाहतो की नागेश्वर आता सावीवरती फारच जास्त भडकलेला असतो कारण त्याला आता सावीचा पूर्ण राग येत असतो कारण ह्या लोकांनी तो नसताना खूप काही गोष्टी केल्यात, खूप काही माती खाल्लेली आहे आणि त्याचमुळे तो एवढा भडकलेला असतो. आता उर्वशी गप्प बसलेली असते. तेव्हा आता तो म्हणत असतो चला दीदीबाई जे काही करायचं आहे ना ते ताबडतोब करून घेऊया, नाहीतर पुन्हा आणखी जास्तच काहीतरी उद्योग वाढून ठेवायचात तुम्ही. आणि ह्या सावीला सांगा की आता नाही तो उद्योग घरी बसल्या बसल्या वाढून ठेवू नकोस आणि घरातलीच इथे काळजी घे आणि घरातलीच कामं वगैरे कर म्हणून. तेव्हा सावी म्हणत असते नाही पण मी तसं काही नाही केलेलं, ह्या गोष्टी तुम्ही आम्हाला नका सांगू आणि तुम्ही आम्हाला ह्या गोष्टीसुद्धा सांगायची काही गरज नाही आहे समजलं. आम्हाला चांगलंच माहिती तुम्ही काय करता आणि काय नाही म्हणून. ह्या दिदीबाईंच्या नादाला लागून तुम्हीसुद्धा सगळाच इकडे अशा पद्धतीने केलेला आहे समजलं. चला मग दिदीबाई आता कसली वाट बघताय, असं म्हणून नागेश्वर आणि उर्वशी दोघेजण तिथून निघून जातात. आता दोघेजण तिथून निघून गेल्यानंतर सावी विचार करत असते नेमके हे दोघेजण गेले असतील कुठे आणि हे जे काही गिरिजाचं लग्न आहे त्या ठिकाणी तर गेले नसतील ना, असा सावी आता विचार करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता रुद्र म्हणत असतो नाही तुमचा काहीतरी गैरसमज आहे, मी स्वतःच्या कानाने ऐकले, डोळ्याने पाहिले, मग तुम्ही असं का करताय.
तेव्हा विशाखा म्हणत असते, कारण इकडे त्याच्या मोबाईलमध्ये गिरिजाच्या बाबांना मारलेलाचा पुरावा आहे आणि मग तो मला का ब्लॅकमेल करेल. आणि तेव्हा तो म्हणत असतो, हो तेच तर आहे ना. मग आता रुद्र म्हणत असतो, पण तो जेलमध्ये होता ना, एवढे दिवस होता, मग त्याच्याकडे पुरावा कसा आला आणि हे मला गिरिजाने का नाही सांगितलं. तेव्हा विशाखा म्हणत असते, ते तर नाही सांगितलं कारण त्याने तुझ्या जीवाला काहीतरी बरं वाईट करेल अशी धमकी दिली आणि त्याचबरोबर तू किती वाजता एन्जॉयला जातोस, किती वाजता घरी येतोस, तुझं दिनचर्या काय आहे, किती वाजता बाहेर जातोस, हे सगळं गिरिजाला त्या कुशलला माहिती आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्यानं गिरिजाला सांगितल्यात आणि त्याचमुळे आता खरं तर नागेश्वरच त्या पापाचा खुनी आहे ही गोष्ट विशाखा बोलून टाकणार असते. पण तेवढ्यातच उर्वशीमध्येच तिचं वाक्य तोडते आणि त्यानंतर ती म्हणत असते, हे बघ रुद्र, आता ह्या गोष्टीत वेळ घालवून चालणार नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र तू नीट लक्षात ठेव की आपल्याला गिरिजाला इथे सुखरूप सोडायचं आहे, गिरिजाला सुखरूप सोडून घरी आणायचं आहे. काही झालं तरी गिरिजाला काहीच होता कामा नये. गिरिजा हा फक्त आणि फक्त त्या कुशलच्या सांगण्यावरून हे सगळं काही करत आहे. त्याच वेळेला आता इकडे श्रीमंत म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माहिती होत्या तर तुम्ही मला आत्तापर्यंत का नाही सांगितलं. त्याच वेळेला आता इकडे विशाखा म्हणत असते, तोच तर गिरिजाचा प्लॅन होता. गिरिजा म्हणत होती की आपण आत्ताच त्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगायला नको. आपण जर आत्ता त्या सर्व गोष्टी कोणाला सांगायला गेलं तर कोणी इथे आपल्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणूनच गिरिजाने एक गोष्ट ठरवली होती आणि ती म्हणजे आता आम्ही कुशलकडे जाईल, त्याच्यासोबत गोडी गुलाबीने बोलेल, थोडासा वेळ घालवेल आणि त्यानंतर त्याच्या खिशातला गुपचुपच मोबाईल काढून घेईल आणि तो पुरावा घेऊन थेट इथे पोलीस स्टेशनला जाईल असं इकडे ती म्हणत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, मग मला एक गोष्ट सांगा की खरं सांगा, आता हे सगळं तुम्हाला माहिती होतं आणि इथे तिच्या बाबांचा खून कोणी केला ही गोष्ट गिरिजाला माहिती होते का. तेव्हा ती म्हणत असते, नाही, पण फक्त तो मोबाईलमध्येच व्हिडिओ होता. आता रुद्र म्हणत असतो, आता तर त्या मी कुशलला सोडणारच नाही. आता त्याच्या कशा मुसक्या आवळतो ना तेच तुम्ही बघा. असं म्हणून आता लगेचच ती लोक त्या कुशलच्या घरी जातात. तेव्हा वासंती म्हणत असते, अरे पण गिरिजा इथे नसेल, दाराला तर कुलूप आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही, गिरिजा इथेच असतील, कारण त्या दिवशी मी इथे आलो होतो तेव्हा कुशल आणि गिरिजा हे दोघेही जण इथेच होते. त्याच वेळेला वासंती विचार करते, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी वंशला माहिती होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे वंशच आहेत असा इथे आता वासंती विचार करत असते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, श्री ऐक ना, एक दगड घेऊन ये. आणि दगड आणल्यानंतर आता ते कुलूप तोडायला बघत असतात. दुसऱ्या बाजूला आता इकडे कुशलने जे लोकेशन ॲड्रेस पाठवलेला असतो त्या ॲड्रेसवर उर्वशी आणि नागेश्वर पोहोचलेले असतात. आता तिथे पाहतो तर काय, तिथे मंदिरामध्ये काहीच नसतं. आणि तेव्हा उर्वशी म्हणत असते, बहुतेक ही लोक लग्न करून गायब झाली की काय, लग्नसुद्धा करून गेलं की काय. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, ओ दिदीबाई गप्प बसा, तुम्हाला त्याने चकवा दिलाय, चकवा येड्यात काढले त्याने तुम्हाला. अहो तुम्हाला चुकीचा ॲड्रेस दिलाय त्याने आणि दुसरीकडेच तो लंपास झालाय. खरंच ना, मला तर वाटतंय दिदीबाई तुमच्याच्याने काय होणार नाही. आता उगाचच गप्प बसायचं, जे मी करतोय ना तेच आता करून द्यायचं, समजलं. एक अक्षरसुद्धा तुम्ही बोलायचं नाही असं नागेश्वर म्हणतो आणि लगेचच त्याच्या माणसाला फोन करत असतो. कारण आता नागेश्वरला सर्व गोष्टी हँडल करायच्या असतात आणि उर्वशीने एवढी माती खाल्लेली आहे ती सुद्धा निस्तरावायची असते. आता नागेश्वर त्याच्या माणसाला फोन करून सांगत असतो, हे बघा, काही जरी झालं ना, या गावातली सगळी देवळं, मंदिरं, जंगलं हे सगळे पालते घाला आणि जिथं कुठे लग्नाचा विधी सुरू असेल तिथं आम्हाला ताबडतोब बोलवा. आता चला दिदीबाई. आता दिदीबाई इकडे विरुद्ध दिशेला निघतात. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, आता तिकडे काय माळरानावर जंगलात निघणार आहात का, इकडे जायचं आहे, घराची वाट इकडे. असं म्हणून आता ती लोक पुन्हा दुसऱ्या दिशेला निघतात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो कुशलने एका वेगळ्याच ठिकाणी लग्नाचं डेकोरेशन केलेलं असतं आणि तेव्हा लग्नाचं सगळं काही इथे नियोजनबद्ध केल्यानंतर आता तो गुरुजींना म्हणत असतो, गुरुजी चला पटकन, उशीर व्हायला नको, मुहूर्त टळायला नको. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, अरे तुला काय माझ्यासोबत लग्न करायचं आहे की काय, तुझी ती होणारी बायको तरी बोलून आणखी. तेव्हा तो म्हणत असतो, अहो ती तर येणारच आहे. तेवढ्यातच आता एक बाई गिरिजाला घेऊन आलेली असते आणि तेव्हा कुशलची नजर गिरिजाकडे जाते. गिरिजा त्यानं दिलेल्या साडीमध्ये खूपच कमाल दिसत असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, बघितलं कसा लक्ष्मीनारायणासारखा जोडा आहे ना, अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा उठून दिसणार की नाही गुरुजी, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे रुद्र त्याचबरोबर सगळेजण त्या ठिकाणी धावत असतात ज्या ठिकाणी लग्न सुरू असतं. आता इकडे गुरुजी म्हणत असतात, पण होणाऱ्या नवरीच्या गळ्यामध्ये पहिलंच मंगळसूत्र आहे. त्याच वेळेला आता इकडे रुद्र जो कुशल आहे तो म्हणत असतो, हो गुरुजी तुम्ही तर अगदी बरोबर बोलताय, हे मंगळसूत्र तर आपण काढून टाकलंच पाहिजे ना. असं म्हणून तो आता
गिरीजाच्या गळ्यातल्या असलेल्या मंगळसूत्रावर हात टाकतो आणि लगेचच तो मंगळसूत्र काढून घेणार तेवढ्याच रुद्र तिथे येतो आणि रुद्र कुशलचा हात पकडतो आणि म्हणत असतो ते मंगळसूत्र जे गळ्यातलं आहे ना ते रुद्रप्रताप घोरपडेंच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात आहे, त्यामुळे तिच्या मंगळसूत्रावर हात टाकण्याचा जो काही तू हा फाजील प्रयत्न करतोस ना तो प्रयत्न अयशस्वी होणार आहे. समजलं तुला? ह्या असल्या गोष्टी अजिबात करायच्या नाही, समजलं तुला? असं म्हटल्याबरोबर तो आता त्याच्या मुसक्या आवळतो. तिथे असणारे गुरुजी ते सगळेजण पळून जातात. त्याचबरोबर आता रुद्र इथे कुशलला चांगलाच रेटत असतो. आता इकडे लगेचच गिरिजा वासंतीकडे जाते. वासंती तिला आधार देण्याचं काम करत असते. तू काळजी करू नको, पण तिला खूप भीती वाटत असते की रुद्रला काही होता कामा नये, त्या कुशलने रुद्रला काही करता कामा नये असा विचार तिच्या मनामध्ये येतो. तर आता आपण पाहतो की इकडे लगेचच कुशलसुद्धा रुद्रला मारत असतो आणि त्यानंतर रुद्रला तो धक्का देतो आणि गिरिजाला स्वतःकडे ओळतो आणि त्याच्याकडे चाकू असतो. तोच चाकू आता इकडे गिरिजाच्या तो मानेवर धरत असतो. तो म्हणत असतो, जर गिरिजा माझी होणार नाही तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाही, समजलं? असं म्हटल्यानंतर आता इकडे रुद्र काय करेल हे पाहणं फारच इंटरेस्टिंग असणार आहे. तर पाहत रहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. डायरेक्टचा एपिसोड पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर ₹1 पाठवा आणि एपिसोडचा आनंद घ्या. धन्यवाद.